एका श्रीमंत माणसाच्या बंगल्याच्या बाहेर माझी एक चहाची टपरी होती. एकदा त्या बंगल्याची मालकीण बंगल्याच्या बाहेर माझ्या टपरीवर आली आणि माझ्याकडे एक बॅग ठेवायला दिली आणि मला म्हणाली, ही माझी अमानत आहे, तुझ्याजवळ ठेव, मी लवकरच परत ती घेऊन जाईन. अशीच काही वर्ष निघून गेली, पण त्या मॅडम त्यांची बॅग घेण्यासाठी काही परत आलेच नाहीत आणि मी त्या टपरीमधून कमवलेल्या पैशातून आणि लोन घेऊन माझं स्वतःचं असं हॉटेल सुरू केलं. आज मी 2 हॉटेलांचा मालक आहे. एक दिवस अचानक माझी नजर एका बाईकडे गेली. ती त्या बंगल्याच्या मालकींसारखीच दिसत होती. तिची अवस्था एखाद्या भिकाऱ्यासारखी दिसत होती. अंगावर फाटलेली कपडे, पायात चप्पल नव्हती, केस विस्कटलेले होते. अशा अवस्थेत ती रस्त्याच्या कडेला बसलेली होती. मी पळत त्यांच्याजवळ गेलो आणि त्यांनी जी अमानत माझ्याजवळ ठेवली होती ती मी त्यांना परत केली. त्या माझ्याकडे बघून हसायला लागल्या आणि म्हणाल्या, ती बॅग एकदा तरी उघडून बघायची होती ना. मी थरथरत्या हाताने ती बॅग उघडली. तशी माझ्या पायाखालची जमीनच सरकली, कारण माझं नाव राघव. मी एक साधा चहाची टपरी चालवणारा माणूस होतो. सकाळी उठल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत हाच माझा व्यवसाय होता. यावरच माझं आणि माझ्या घरातल्या लोकांचं पोट भागत होतं. येणारी जाणारी लोक माझ्या चहाच्या टपरीवर येऊन चहा बिस्किट खात असायची. लहान मुलं बिस्किट चॉकलेट घेण्यासाठी येत असायची. पण माझं आयुष्य दिसत होतं एवढं साधं सोपं नव्हतं. जेव्हापासून कळायला लागलं होतं तेव्हापासून गरिबी आणि दारिद्र्य माझ्या नशिबी लिहिलेलं होतं. माझी आई सारखी आजारी असायची. तिच्या औषधांसाठी कितीतरी वेळा माझ्याजवळ पैसे नसायचे. कितीतरी वेळा मी हा प्रयत्न करत असायचो की टपरीवर जास्तीत जास्त पैसे कमवायचे, म्हणजे घरातल्या खर्चासोबतच आईच्या औषधांसाठी पण पैसे शिल्लक राहतील. पण तो धंदा होता, त्यात चढउतार तर राहणारच. माझी आई एक साधी सरळ चांगल्या मनाची बाई होती. ती मला सारखी म्हणायची, बघ राघव, तुझ्या कष्टाचं फळ एक ना एक दिवस देव तुला नक्की देईल. तू असाच इमानदारीने जगत जा आणि दुसऱ्याच्या वाटणीवर कधीच मन दाखवू नकोस. दिवसभर काम करून कमवलेल्या पैशातून आईसाठी औषधे विकत घ्यायचो. मग उरलेल्या पैशातून घरातले गरजेचे सामान विकत घ्यायचो आणि आईसाठी फळं घेऊन जायचो. ती हसत प्रेमाने माझ्या डोक्यावरून हात फिरवायची आणि मला खूप आशीर्वाद द्यायची. माझा मुलगा खूप साधा आणि स्वच्छ मनाचा आहे. देव तुझ्या पदरात खूप आनंद देणार आहे. तुला मान मिळेल, तुझी छान प्रगती होईल. आणि आईचे हेच आशीर्वाद माझ्यासाठी लाख मोलाचे होते. खरंच एक दिवस माझं नशीबच बदललं. मी चहासोबत भजी पण विकत होतो. भज्यांचा वास सगळीकडे पसरला होता. गरम गरम भजी आणि चहा पिण्यासाठी लोकांची गर्दी जमा झाली होती. काही लोक खाऊन झाल्यावर निघून गेले, तर काही खात उभे राहिले होते आणि माझं सगळं लक्ष भजी आणि चहा बनवण्याकडे होते. अचानक एक मोठी आलिशान गाडी माझ्या टपरीसमोर येऊन उभी राहिली. मी आश्चर्याने त्या गाडीकडे बघितलं, कारण ती गाडी प्रत्येक वेळी त्या बंगल्याच्या बाहेर उभी असलेली बघितली होती. गाडीचं दार उघडलं आणि त्यातून एक खूप साधी मध्यमवयी असलेली बाई बाहेर आली. तिने चेहऱ्यावर मास्क लावला होता. तिचे डोळे फक्त दिसत होते. ती हळूहळू चालत माझ्या टपरीजवळ आली. ती म्हणाली, बाळा, मला भजी पॅक करून दे. मी पटकन हात स्वच्छ केला आणि त्यांच्यासाठी गरम गरम भजी पॅक करायला घेतली. पेपरमध्ये बांधून त्यांना दिली. त्यांना माझ्याशी काहीतरी बोलायचं होतं असं वाटत होतं, पण त्या काही बोलल्या नाहीत. मग त्यांनी एक छोटीशी काळ्या कलरच्या चमड्याची पिशवी माझ्या टपरीवर ठेवली आणि हळू आवाजात मला म्हणाल्या, ही पिशवी माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे. ही माझी अमानत म्हणून तुझ्याजवळ ठेव. मी परत लवकर येऊन घेऊन जाईन. मी हैराण झालो. मी म्हणालो, पण मॅडम, ही खूप महत्त्वाची वस्तू आहे आणि ती मी माझ्याजवळ कशी ठेवू? त्यांनी हाताने इशारा केला की असू दे, ठेवून घे. मग त्या म्हणाल्या, मी लवकरच येऊन घेऊन जाईन. त्यांच्या बोलण्यावरून असं वाटत होतं की त्या खूप अडचणीत आहेत आणि त्यांचा नाईलाज आहे. त्यांच्याकडे बघून असं वाटत होतं की एखादा माणूस शेवटचा आधार शोधत आहे, अशा त्या दिसत होत्या. त्या वळल्या आणि गाडीत बसून निघून गेल्या. मी ती पिशवी एका मोठ्या पिशवीत बांधून टपरीवर व्यवस्थित ठेवून दिली. तो दिवस निघून गेला. आठवडा निघून गेला. महिना पण गेला, पण ती बाई काही परत आलीच नाही. मी रोज त्या पिशवीकडे बघायचो. विचार करायचो, ते मॅडम विसरल्या तर नसतील ना, किंवा कामात खूप बिझी झाले असतील. एक दिवस आई माझ्या टपरीवर आली. तिने ती पिशवीतली बॅग बघितली
मग मी त्या बॅगबद्दल आईला सगळं सांगून टाकलं. आईने हे सगळं ऐकून थोडा वेळ शांत झाली आणि मग म्हणाली, अशी कुणाचीही वस्तू उघडून बघण्यासाठी स्वतःची नियत बिघडू देऊ नकोस. काही पण असू दे, तू ती उघडणार नाहीस. मी आईच्या होला हो देत मान हलवली आणि म्हणालो, आई, मी ही बॅग उघडणार नाही. पण मनात खूप प्रश्न होते. ही बॅग एवढी किमती आहे, त्या मॅडम परत का आल्या नाहीत? असं तर नाही ना त्या बॅगेत खूप किमती सामान असेल किंवा कुठलं तरी गुपित दडलं असेल? पण मी आईने सांगितल्याप्रमाणे ती बॅग कधीच उघडून बघितली नाही. त्या बॅगची काळजी घेतली. गरिबी आणि लाचारीमध्ये माझं आयुष्य त्याच्या गतीने पुढे निघालं होतं. रोज मिळणार तुटपुंज्या पैशातून आईची औषधं, तिच्यासाठी फळं आणि उरलेल्या पैशातून घरखर्च भागवत होतो. कधीकधी आईच्या औषधांसाठी पैसे मिळायचे नाहीत. मग मी स्वतः उपाशी राहून तिची औषधं आणत होतो. आई मला खूप आशीर्वाद द्यायची. तिच्या आशीर्वादामुळेच मी दिवसरात्र मेहनत करून टपरीच्या जागेवर एक छोटंसं हॉटेल उभं केलं. मी दिवसरात्र मेहनत करत गेलो आणि आईचे आशीर्वाद माझ्यासाठी उपयोगी आले. पण ती बॅग अजून माझ्याजवळ होती. मी ती लॉकरमध्ये ठेवली होती. रोज रात्री ती बॅग तिजोरीत बघायचो. मन खूप बेचैन व्हायचं. ती बॅग माझ्या आयुष्याचा हिस्सा बनली होती. एक दिवस मी रात्री घरी गेलो तर माझी आई मला सोडून कायमची देवाघरी निघून गेली होती. ती गेल्यानंतर मी एकटाच पडलो होतो. तिची शेवटची इच्छा होती की मी लग्न करावं. एक दिवस मी हॉटेलमध्ये बसलो होतो. अचानक एक मुलगी तिथे आली. ती मोठ्या घरातली दिसत होती. ती आली आणि तिने जेवण मागवलं. पण त्या वेटरकडून थोडीशी चूक झाली. त्याच्याकडून तिच्या बॅगवर जेवण वाढताना भाजी सांडली. त्यामुळे ती त्याच्यावर जोरजोरात ओरडत होती. ती म्हणायला लागली की या हॉटेलचा मालक कोण आहे? मला त्याला भेटायचं आहे. कसली माणसं कामाला ठेवली आहेत, त्यांना जरासुद्धा अक्कल नाही. बाहेरचा गोंधळ ऐकून मी धावत बाहेर आलो. मग मी त्या मुलीची माफी मागितली आणि म्हणालो, अशी चूक परत होणार नाही. जर तुमचं काही नुकसान झालं असेल तर मी त्याची भरपाई द्यायला तयार आहे. ती म्हणाली, ज्या बॅगवर त्याने भाजी सांडली आहे त्यात माझा 40,000चा लॅपटॉप आहे. मला चार्जिंगचा पॉईंट दाखवा, म्हणजे मी चेक करून बघते की तो चालू आहे की नाही. मी म्हणालो, तुमच्या नुकसानासाठी मी सॉरी बोलतो. तुम्ही चला माझ्यासोबत. माझ्या ऑफिसमध्ये, तिथे तुम्ही तुमचा लॅपटॉप चालू करून बघा. त्या मुलीचं नाव मेघा होतं आणि ती दिसायला खूप सुंदर होती. तिला पहिल्यांदा बघितलं तेव्हाच मी तिच्या प्रेमात पडलो होतो. ती माझ्या ऑफिसमध्ये आली आणि तिचा लॅपटॉप चालू करायला लागली. चालू करून बघितलं तर तो व्यवस्थित चालत होता. तिने कितीतरी वेळा माझ्याकडे बघितलं होतं आणि माझं लक्ष पण त्या मुलीकडे होतं. बहुतेक तिला पण मी आवडत होतो. ती जाताना मला सॉरी म्हणाली आणि तिचा मोबाईल नंबर दिला. मग ती रोजच माझ्या हॉटेलमध्ये यायला लागली. एक दिवस तिने तिच्या प्रेमाची कबुली दिली. मग मी तिला तिच्या आईवडिलांबद्दल विचारलं तर ती म्हणाली की माझी आई माझ्या वडिलांना खूप आवडत होती, पण तिने 5 वर्षापूर्वी दुसऱ्या माणसासोबत लग्न केलं आणि माझ्या वडिलांची जागा त्या माणसाला दिली आहे. मला तो माणूस अजिबात आवडत नाही. मला माझ्या वडिलांची खूप प्रॉपर्टी मिळाली आहे आणि काही प्रॉपर्टी आईच्या नावावर होती. तिने ती सगळी प्रेमापोटी त्या माणसाच्या नावावर केली. मी 15 वर्षाची असतानाच एका अपघातात माझे वडील मला सोडून गेले. मग आईने त्या माणसासोबत दुसरं लग्न केलं. त्याच्या अगोदरच 2 लग्न झाले आहेत. त्या दोघी पण विधवा होत्या. तो माणूस असाच विधवा बायकांना स्वतःच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवतो आणि मग त्यांच्याशी लग्न करून त्यांची प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर करून घेतो. त्यामुळे आता ना मला माझी आई आवडते, नाही तो माणूस. मी आत्ता माझ्या आजी आजोबांसोबत राहते. त्या लोकांनी मला शिकवलं, स्वतःच्या पायावर उभं केलं. मी आज स्वतःच्या पायावर उभे आहे. नोकरी करते, वकील आहे. मी तिचा भूतकाळ ऐकून अस्वस्थ झालो. तिने काहीच माझ्यापासून लपवून ठेवलं नाही. सगळं सांगितलं. मग आम्ही दोघांनी लग्न केलं. मेघा दिसायला सुंदर आणि समजूतदार होती. माझ्यावर खूप प्रेम करत होती. तिच्या रूपात मला एक सुंदर आणि प्रेमळ बायको मिळाली होती. मग मी तिला बॅगबद्दल सांगितलं. तिचं पण तेच म्हणणं होतं जे माझ्या आईचं होतं. माझ्या आईप्रमाणेच माझ्या बायकोवर पण खूप प्रेम होतं. ती माझ्या आयुष्यात आल्यानंतर मला जगायला, हसायला शिकवलं. माझी बायकोच माझी दुनिया झाली होती. मी कधीच तिच्यापासून काही लपत नव्हतो. ती प्रत्येक पावलावर माझी साथ देत असायची.
अशीच मी अजून 2 नवीन हॉटेल चालू केली. ती अगदी माझ्याबरोबर माझ्यासोबत उभी होती. दोन्ही हॉटेल्स मी एकटा सांभाळत होतो. असाच मी एक दिवस घरी निघालो होतो. खूप वर्षानंतर मला त्या मॅडम परत दिसल्या. आयुष्य पण खूप वेगवेगळा रंग दाखवत असतं. आयुष्याने मला परत त्याच वळणावर आणून उभं केलं, जिथे आपला भूतकाळ आपल्यासमोर येऊन उभा राहतो. मी त्या मॅडमचा चेहरा विसरलो नव्हतो. एक साधारण दिवस होता, पण त्या मॅडमला नशिबाने खूप साधारण मनुष्य बनवलं होतं. मी रस्त्यावर सिग्नलमध्ये अडकलो होतो. मी खुश होतो. माझ्या आयुष्यात मेघासारखी प्रेमळ बायको आणि मेहनत करून इज्जत कमवली होती. आज मोठ्या हॉटेलमध्ये माझ्या हॉटेलचं नाव पण होतं. पण मला हे माहीतच नव्हतं की हा साधारण दिवस माझ्या आयुष्यातला आनंद कायमचा विस्कटणार आहे. गाडीत बसून मी त्या आजूबाजूला बघत होतो. अचानक माझी नजर रस्त्याच्या कडेला बसलेल्या त्या बाईवर गेली. फाटलेले कपडे, विस्कटलेले केस, भिकाऱ्यासारखी दिसत होती. तिला बघून मी स्तब्ध झालो. तेच डोळे जे काही वर्षांपूर्वी माझ्या टपरीच्या बाहेर उभे राहिलेले मी बघितले होते. या त्याच बंगल्याच्या मॅडम होत्या. त्यांना अशा अवस्थेत बघून मी श्वास घ्यायचा विसरलो होतो. या त्याच मॅडम होत्या ज्या काही काळापूर्वी महागातले कपडे दागदागिन्यांनी मडलेले असायची. त्यांच्या चेहऱ्यावर कधी टेन्शन दिसलं नव्हतं. आज त्याच मॅडमच्या पायात चप्पल नव्हती. फाटलेले कपडे मळलेल्या चादरीवर रस्त्याच्या कडेला बसलेली होती. ती येणाऱ्या जाणाऱ्या लोकांकडे एकटक बघत होती, जणू स्वतःला ओळखण्याचा प्रयत्न करत होती. मला असं वाटत होतं की मी एक भयानक स्वप्न बघत आहे. पण हे असं कसं काय होऊ शकतं? या मॅडम इथे अशा या अवस्थेत का बसल्या आहेत? त्यांच्या नवऱ्याने त्यांच्यासोबत काय चुकीचं केलं असेल? त्या खरंच जिवंत आहेत का फक्त एक विनाकारण जगत असलेलं प्रेत आहे? माझ्या डोळ्यासमोर तो क्षण आला जेव्हा त्या पहिल्यांदा माझ्या टपरीवर ती बॅग ठेवण्यासाठी आल्या होत्या आणि म्हणाल्या होत्या की त्यात खूप किमती सामान आहे, ते व्यवस्थित सांभाळून ठेव. मी ते घेण्यासाठी लवकरच परत येईल. पण त्या कधीच परत आल्या नाहीत आणि त्या आज परत मला भेटल्या, त्या पण अशा अवस्थेत. कोणीतरी ओरडत असल्याचा आवाज माझ्या कानात घुमायला लागला. तो आवाज त्या बाईचा होता. ती माझ्याजवळ आली आणि म्हणाली, तू तोच आहेस ना जो आमच्या बंगल्याच्या बाहेर टपरी लावत होतास? मी म्हणालो, हो मॅडम, मी तोच आहे. तुमची बॅग माझ्याजवळ अजून सुरक्षित ठेवली आहे. त्या त्यांचा हात माझ्या डोक्यावर फिरवायला लागल्या. त्यांनी देवाजवळ प्रार्थना केली की देवा, आता माझ्या नवऱ्याला कोणीही वाचवू शकत नाही. त्या मला म्हणाल्या, बाळा, ती बॅग तू मला आणून देऊ शकतोस? मी त्यांना म्हणालो, तुम्ही अगोदर माझ्या घरी चला. घरी नको, आपण अगोदर दवाखान्यात जाऊ. तुमची तब्येत ठीक होईल. तुमची बॅग कुठे गेली नाही. ती माझ्याजवळ अगदी व्यवस्थित ठेवली आहे. मी आजपर्यंत ती बॅग उघडून पण बघितली नाही. त्या माझ्या गळ्यात पडून रडायला लागल्या. त्या म्हणाल्या, तू देव आहेस. माझ्या नवऱ्याचा, त्या राक्षसाचा शेवट आता जवळ आला आहे. आता त्याला कोणीही वाचवू शकत नाही. मी त्यांना घेऊन दवाखान्यात गेलो. डॉक्टरांनी त्यांचा उपचार सुरू केला. तेवढ्यात मला माझ्या बायकोचा, मेघाचा फोन आला. ती म्हणाली, मी खूप टेन्शनमध्ये होते राघव. तुम्ही मला कमीत कमी एक फोन तरी करायचा होता ना? मी तिला समजावत म्हणालो, काळजी करण्यासारखं काही नाही. जरा महत्त्वाचं काम आलं होतं, त्यामुळे उशीर झाला. ती म्हणाली, तुम्ही कुठे आहात? असं काय महत्त्वाचं काम होतं की तुम्ही मला फोन पण करू शकला नाहीत? मी तिथे येते. मी तिला समजावत म्हणालो, तू काळजी करू नकोस, घरीच थांब, मी लवकर घरी येतो. त्याला त्रास करून घेऊ नकोस. पण ती खूप रागात होती. ती म्हणाली, आत्ताच्या आत्ता तुम्ही कुठे आहात मला सांगा, मी तिथे येते. शेवटी मी तिला सांगितलं. ती लगेच दवाखान्यात धावत आली. ती खूप घाबरलेली होती. तिला असं वाटत होतं की मलाच काहीतरी झालं आहे. ती माझ्या गळ्यात पडून रडायला लागली. मी तिला म्हणालो, मेघा, असं काही झालं नाही, मी अगदी व्यवस्थित आहे. मग मी तिला त्या मॅडमबद्दल सांगितलं. ती त्यांना बघून काळजीत पडली. मेघा हे सगळं ऐकून सुन्न झाली. ती एक वकील होती. तिने कितीतरी अशा क्रिमिनल केस जिंकल्या होत्या. ती त्या मॅडमला म्हणाली, मॅडम, तुम्ही मला सांगा, तुमच्यासोबत असं काय झालं? तुम्ही तर मोठ्या बंगल्यात राहत होता. तुमचा नवरा श्रीमंत होता. मग आज तुमची अवस्था कशी काय झाली? मग त्यांनी त्यांची कहाणी सांगितली. ती ऐकून मेघाच्या आणि माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मी तरी कधी स्वप्नात पण विचार करू शकत नव्हतो
की त्या बॅगेत पुरावे पण असतील. त्या मला म्हणाल्या, बाळा, ती बॅग एकदा उघडून तरी बघायची होती. त्या बॅगेत एक रक्ताने भरलेला कपडा आहे, काही जमिनीची कागद आहेत, जे माझ्या नवऱ्याला फाशीपर्यंत पोहोचवू शकतात. 25 वर्षापूर्वी माझं त्या नालायक माणसासोबत लग्न झालं होतं. पण मी एक विधवा बाई होते. माझं कुटुंब खूप श्रीमंत होतं. माझ्या आईवडिलांचं निधन झालं होतं. मी माझ्या पहिल्या नवऱ्यासोबत खूप सुखात जगत होते. ते खूप इमानदार आणि इज्जतदार माणूस होते. ते माझ्यावर मनापासून प्रेम करत होते. पण माझ्या नशिबात तर काही दुसरंच लिहिलं होतं. माझ्या नवऱ्याचे एका अपघातात निधन झालं आणि माझा हसता खेळता संसार मोडला. मी एकटी पडले. मी माझ्या छोट्या मुलावर खूप प्रेम करत होते. माझ्या नवऱ्याने त्यांची सगळी संपत्ती आमच्या छोट्या मुलाच्या नावावर केली होती. तो लहान होता, त्यामुळे त्या सगळ्या संपत्तीची मी मालकीण होते, जोपर्यंत तो मोठा होत नाही तोपर्यंत. अगदी त्याच वेळी माझा दुसरा नवरा माझ्या आयुष्यात आला. त्याने मला माझ्या दुःखात आधार दिला. माझी आणि माझ्या मुलाची काळजी घ्यायला लागला. माझ्या एकटेपणाचा फायदा उचलला. माझी इज्जत, माझी धनदौलत, माझं सगळं लुटण्याचा पूर्ण प्रयत्न केला. पण त्याचं माझ्यावर प्रेम नव्हतं. त्याला तर माझ्या पहिल्या नवऱ्याची संपत्ती हवी होती. त्याने माझ्याशी लग्न केलं. त्याला माझ्या मनावर नाही तर माझ्या संपत्तीवर हक्क हवा होता. मला पहिल्यांदा सगळं अगदी व्यवस्थित ठीकठाक वाटलं. माझी काळजी घ्यायचा, माझ्या दुःखात सहभागी व्हायचा, असा माझा प्रेमळ नवरा असल्याचं नाटक करत होता. पण जेव्हा त्याला हे समजलं की ही सगळी प्रॉपर्टी माझ्या मुलाच्या नावावर आहे, तो एका क्षणात बदलून गेला. त्याच्या डोळ्यात माझ्याबद्दल जे प्रेम होतं ते संपून गेलं. त्या जागेवर लालच, राग आणि कट कारस्थानं होती. पहिल्या दिवसापासूनच माझा दुसरा नवरा माझ्या मुलाला पसंत करत नव्हता. पण मी तिकडे दुर्लक्ष केलं. म्हणाले की वेळेसोबत सगळं चांगलं होईल. मग एक दिवस माझ्या वकिलांकडून त्याला सगळं समजलं. त्याचं वागणं पूर्णपणे बदललं. तो मला म्हणाला, तुझी सगळी प्रॉपर्टी तुझ्या मुलाच्या नावावर आहे. तो रागात मला विचारत होता. मी हळू आवाजात म्हणाले, हो, माझा मुलगा त्यांचा वारस आहे, म्हणून माझ्या पहिल्या नवऱ्याने सगळी संपत्ती त्याच्या नावावर केली आहे आणि मी त्याला त्याचा हक्क देणार आहे. त्यावेळी माझ्या दुसऱ्या नवऱ्याच्या चेहऱ्यावर जो राग होता तो मी कधीच विसरू शकत नाही. मला त्याच दिवशी समजलं की माझ्या मुलाचा जीव धोक्यात आहे. एक दिवस मी माझ्या मुलाला कुशीत घेऊन झोपले होते. अचानक हळूच दरवाजा उघडला. माझा दुसरा नवरा माझ्या खोलीत आला. त्याने माझ्या मुलाला माझ्याजवळून हिसकावून घेतलं, कारण जर तो जिवंत राहिला तर सगळी संपत्ती त्याला मिळणार. त्याने माझ्या डोळ्यासमोर माझ्या लहान मुलाचा जीव घेतला. माझी दुनिया उजाडली. मी फक्त सुन्न होऊन ते बघत राहिले. त्याने सगळी संपत्ती माझ्याकडून घेतली. तो मला पण मारून टाकणार होता, पण मी त्या बंगल्यातून पळून आले आणि सगळे पुरावे तुझ्याजवळ ठेवले. पण मी हे विसरले होते की मी तर सगळे पुरावे तुझ्याजवळ ठेवले आहेत. मी तर फक्त माझा जीव वाचवत इकडून तिकडून पळत होते. पुरावे तर होते, पण कुठे? मी सगळं विसरले होते. मी माझ्या मुलाच्या दुःखात एवढे बुडाले की मला काहीच भान उरलं नाही. पण देवाने आज तुम्हा दोघांना माझ्याजवळ पाठवलं आहे. त्यांची कहाणी ऐकून आमच्या डोळ्यात पाणी आलं. मेघाला तर असं वाटत होतं की तिचीच आई आहे, पण तिची आई तर जिवंत आहे. ती म्हणाली, आई, तुम्ही अगोदर ठीक व्हा, मग आपण घरी जाऊया. मग 2 दिवसांनी मी आणि मेघा जाऊन त्यांना आमच्या घरी घेऊन आलो. मी ती बॅग घरी घेऊन आलो. ती बॅग उघडली तशी माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मेघाला त्या मॅडमच्या नवऱ्याला शिक्षा द्यायची होती आणि तोच माणूस आज मेघाच्या आईचा दुसरा नवरा होता. आता तिलाही कळत नव्हतं की हे सगळं ती तिच्या आईला कसं समजून सांगणार आहे. आम्ही तिघे रात्रभर बसून विचार करत होतो की ही बातमी मेघाच्या आईला कशी सांगायची. कारण मेघाची आई तिच्याशी बोलत नव्हती, कारण मेघा तिच्या आईसोबत राहत नव्हती. तिने स्पष्ट शब्दात सांगितलं होतं की मला तुझ्यासोबत राहायचं नाही. त्यामुळे मेघाची सगळी संपत्ती त्या नालायक माणसाच्या तावडीतून वाचली होती. पण मेघाच्या आईच्या नावावर असलेल्या संपत्तीवर तो मजामस्ती करत होता. तो खूप हुशार होता. त्याने अशा कितीतरी विधवा बायकांना फसवून त्यांची संपत्ती लुटली होती आणि श्रीमंत झाला होता. त्याची ओळख मोठमोठ्या लोकांशी होती आणि सगळ्यात मोठा पुरावा यावेळी मेघाची आई होती. पण मेघाची आई त्यांच्याविरुद्ध साक्ष देणार नाही, कारण ती त्याच्यावर डोळे झाकून प्रेम करत होती. पण त्या नालायक माणसाला
तुरुंगात तर पाठवायचंच होतं. तिघांनी मिळून एक प्लॅन बनवला. मेघाला आणि त्या मॅडमला तर तो ओळखत होता, पण 15 वर्षानंतर तो राघवला ओळखू शकणार नव्हता, कारण तो आणि राघव कधी समोरासमोर आले नव्हते. आणि आता राघव खूप श्रीमंत झाला होता. त्याची स्वतःची कितीतरी हॉटेल होती. तो नोकरीसाठी त्या बंगल्यात गेला. त्यावेळी त्या माणसाला ड्रायव्हरची गरज होती. राघव त्याचा ड्रायव्हर बनला. नोकरीला लागून आठवडाच झाला होता की त्याची नजर मेघाच्या आईवर पडली. आज राघवला मेघाच्या आईला घेऊन खरेदीला जायचं होतं आणि हीच ती वेळ होती. त्या तिघींना एकत्र भेटण्याची आणि सगळी हकीकत सांगायची. त्या नालायक माणसाचा खरा चेहरा मेघाच्या आईसमोर आणण्याची. तो मेघाच्या आईला खरेदीला घेऊन न जाता सरळ त्याच्या घरी गेला. तिथे मेघाला बघून तिची आई घाबरली, कारण मेघाला बघून तिच्या आईला कितीतरी वर्ष झाली होती आणि तिने तिच्या लग्नाबद्दल पण तिच्या आईला काही सांगितलं नव्हतं. जेव्हा सगळी कहाणी तिच्यासमोर आली तेव्हा तिच्या पायाखालची जमीनच सरकली. तिने तिच्या मुलीची साथ द्यायची शपथ घेतली, पण आता ते सगळेजण मिळून घाई करू शकत नव्हते, नाहीतर मेघाच्या आईच्या नवऱ्याला संशय येईल. तिची आई परत तिच्या दुसऱ्या नवऱ्यासोबत सगळं माहीत असून पण पहिल्यासारखी राहायला लागली. तिने तिच्या नवऱ्याकडे त्याच्या प्रॉपर्टीमध्ये हिस्सा मागितला. ते ऐकून तो रागाने लाल झाला आणि त्याने मेघाच्या आईवर हात उचलला. मेघाच्या आईने लगेच पोलिसांना फोन केला आणि तिच्यावर झालेल्या अत्याचाराची तक्रार केली. तिच्या नवऱ्याने पोलिसांना विकत घ्यायचा प्रयत्न केला. त्यांना तर फक्त त्याला तुरुंगापर्यंत पोहोचवायचं होतं. तोपर्यंत राघव समोर आला आणि त्याने पोलिसांना सांगितलं की साहेबांनी माझ्यासमोर मॅडमवर हात उचलला आणि या त्यांच्या काही पहिल्या बायको नाहीत. या अगोदर त्यांनी 3-4 बायकांशी लग्न केले आहेत आणि त्या सगळ्या गायब आहेत. पोलिसांनी राघवची कबुली जबाब घेतला आणि मेघाच्या आईच्या नवऱ्याला पोलीस कोठडीत घेऊन गेले. पण तो काही कमजोर माणूस नव्हता. त्याची ओळख खूप वरपर्यंत होती. तो मोठ्यातला मोठा वकील करून लगेच तुरुंगातून बाहेर येऊ शकत होता. पण मेघा पण वकिलीमधली बादशाह होती. तिने खूप कठीण आणि यासारख्या केस जिंकल्या होत्या. तिने सगळे पुरावे आणि साक्षीदार गोळा केले. तारीखवर तारीख पडत गेल्या आणि मेघाच्या आईची केस अजूनच मजबूत होत गेली. प्रत्येक तारखेला त्या नालायक माणसाची काळी कृत्ये समोर येत गेली. सगळे पुरावे त्याच्या विरुद्ध मिळत गेले. आता मेघाची आई पण तिच्या बाजूने होती. तिने पण त्याच्या विरुद्ध अनेक तक्रारी केल्या आणि सगळ्या तक्रारी पुराव्यासोबत सिद्ध झाल्या. त्याच्यावर अजून एका लहान बाळाला मारण्याची आणि 3 विधवा बायकांशी लग्न करून त्यांची सगळी प्रॉपर्टी हडपण्याचा आरोप होता. हे सगळे आरोप सिद्ध झाल्यामुळे कोर्टात त्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. हे सगळं राघवमुळे झालं होतं. राघव त्या अत्याचार झालेल्या विधवा बायकांचा हिरो झाला आणि देवाने पण त्याला यासाठीच पाठवले होते, म्हणजे तो या लोकांची मदत करू शकेल. मेघाची आई आणि त्या मॅडम आता राघवसोबत राहतात. वाईट काम करणाऱ्याला त्याची सजा नक्की मिळते आणि चांगल्या लोकांसोबत नेहमी चांगलं होतं.